यानंतरची बातमी पुन्हा एकदा आपण गोंदियामध्ये जाऊयात, कारण गोंदियामध्ये सध्या पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। शहरातल्या रस्त्यांना अक्षरशः तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे। मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग सुद्धा बंद झाले। जीव मुठीत घेऊन सुद्धा आता लोकांना आपला प्रवास करावा लागतोय। विशेष करून आता जे रस्ते आहेत, ज्या रस्त्यांवरून दुचाकींना फक्त प्रवेश आहे, तिथल्या सुद्धा रस्त्यांना तलावांचं स्वरूप आलेलं आहे, नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि याच मार्गावरून आता वाट काढणं आता वाहन चालकांना मोठं जोखमीचं वाटतंय। आणि गोंदियामधल्या पावसाचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी रमेश आपल्या सोबत आहेत। रमेश, सध्याची परिस्थिती कशी आहे आणि आता या संदर्भामध्ये आता प्रशासन कशा पद्धतीने पावलं उचलतंय? गेल्या 2 दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये सतत पाऊस पडत आहे आणि हवामान खात्याने रेड अलर्ट दिलं होतं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील आतापर्यंत 27 राज्यमार्गे बंद करण्यात आले आहेत। अनेक ठिकाणातून लोकांना आवागमन करण्यासाठी थांबवण्यात आलंय। त्याचबरोबर गोंदिया शहरातील अंडरग्राऊंड असो किंवा सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मुठीत घेऊन प्रवास सध्या करावा लागत आहे आणि त्यामुळेच प्रशासनाने आता आवश्यक असल्यासच बाहेर पडावं आणि प्रवास करावा असे सांगितले आहे। सिद्धेश, नक्कीच सर रमेश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल धन्यवाद। पण तुम्ही सुद्धा वार्तांकन करताना आता काळजी घ्या।